श्री स्वामी समर्थ. बाळा, आज काहीतरी नवीन घडणार. काही गोष्टी आहेत जे तुला अनुभव येतील. आजचा हा संदेश जाता जाता ऐकून घे. भाग्यवान ठरशील. मी नेहमी आहे तुझ्या पाठीशी. बाळा, प्रगती करणारा इतरांच्या वाटेत अडथळा निर्माण करत नाही. मग तुझी प्रगती नेहमीच होणार. तू चिंता करू नकोस. बाळ, काळजी करणं सोडून दे, कारण तुझी काळजी मी घेतली. तू आता तुझ्या जीवनाबद्दल निश्चिंत राहा. काही वेळेस तुला अनुभव नसतानाही तू अचूक आणि योग्य निर्णय घेऊन सिद्ध केलंस की तुला अशक्य असं काही नाहीये. बाळा, समोर जे येईल त्याला सामोरं जाण्याचं सामर्थ्य आहे तुझ्याकडं. मग तुला संकटाला घाबरण्याचं काही कारण नाही, कारण बाळ, तुझ्यासोबत मी आहे. तू रस्त्याने जाताना एखादा नियम मोडत असशील, तेव्हा तुला कुणी सावध केलं तर ती असते माणुसकी जी तुझ्याकडे आहे. बाळ, बघ तर खरं. समाधानात असते ती तडजोड. फक्त जरा समजून घे. नातं हे ओझं नसतं बाळा. मनापासून उमजून घे. तुझं कार्य तू अखंड करत राहा. मनाला कुणाला आवडेल, कुणाला जळफळाट होईल. प्रत्येकजण तुझं कौतुक करतील असं नाही आहे बाळ. संधी आणि सूर्योदय दोन्ही सारख्याच आहेत. ती म्हणजे उशिरा येणाऱ्याला जाग दोन्ही मिळत नाही. ज्ञान दिल्यानं ते वाढत असतं, पण याचा अर्थ नाही की व्यर्थ बडबड कामाची असते. तिथं ज्ञान तर वाढत नाही आणि तुझा वेळ पण जात असतो बाळ. स्वतःसाठी सुंदर घर करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण एखाद्याच्या मनात घर करणं यापेक्षा सुंदर काहीच नसतं. बाळा, तुझ्या आणि माझ्या नात्याचा अप्रत्यक्ष धागा कुठेतरी जुळलेला आहे. ठरवून काही जुळत नाहीत, त्याचा चमत्कार मी आहे. बाळ, प्रत्येक गोष्टीत फरक करणं हे तुझ्या नजरेतले एक चित्र आहे. जवळून बघ तर खरं, तिथं माझंच अस्तित्व आहे. बाळ, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. सगळ्याच गोष्टी तुझ्या नशिबात असतीलच असं नाही, पण तुझ्याकडे जे आहे त्यामध्ये तू समाधानी असलास तर तूच खरा भाग्यवान आहेस बाळ. अरे, निर्णय चुकला तरी हरकत नाही. तू ठाम राहायला शिक. यातून अनुभव घे आणि नवीन सुरुवात कर. अरे, नेहमीच तू माझे आभार मानतोस, पण आज मी तुझे आभार मानतो बाळा, कारण तू वेळ देऊन माझं शांतपणे ऐकून घेतलंस. तुला प्रत्येकजण समजून घेतील असं नाहीये. जो समजूतदारपणा तुझ्याकडे आहे तो इतरांकडे असेलच असं नाहीये ना. बाळ, वेळेनुसार बदल कर जे तुझ्या हिताचं आहे, पण वेळ पाहून बदलू नकोस. माझं लक्ष आहे सगळ्यांवर. अरे बाळा, घरात जागा सहज निर्माण करशील रे, पण मनाचं काय? तिथे जागा निर्माण करायला तुला आयुष्यभर झटावं लागतं, हे तू मान्य करतोस ना? तर मग खात्री बाळा, थोडा वेळ जाऊ दे, संयम ठेव. तुझ्या मनासारखं होईल. तुझं प्रत्येक प्रश्न सुटेल. बाळ, फक्त आजच नाही तर नेहमीच तुला माझा आशीर्वाद. प्रत्येक क्षणोक्षणी होतील संकट दूर, मिळेल तुला नवीन मार्ग. अरे, लक्षात असू दे, गणितात कच्चा असलास तरी चालेल, पण हिशोबात मात्र नेहमी पक्क राहा. समजलास का बाळा? यश साजरं करणं कठीण ठीक आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे अपयशातून तुझं धडा शिकणं. बाळा, आयुष्यात एकतरी व्यक्ती असते, तिचा स्वभाव इतरांहून वेगळा असतो. कदाचित ती तू असशील. बाळ, शांत स्वभाव म्हणजे कमजोरी नाही, पाण्यापेक्षा मऊ काहीच नाही. ज्याचं रूपांतर पुरात झालं तर डोंगर फोडून निघतात. तुझी बुद्धी आणि कर्म या अशा गोष्टी आहेत ज्या तुझ्याकडून कोणीही घेऊ शकत नाहीत. काळजी करू नकोस. बाहेर कुठे शोधू नकोस. मी तुझ्या अंतरात्म्यात आहे.
शोध घेऊन तर बघ, तिथेच सापडेन मी. तुझ्यावर दुसऱ्यांवर हसण्यापेक्षा किमान त्यांच्या दुःखात सहभागी हो. तुला आयुष्यात कधी काहीच कमी पडणार नाही बाळ. अरे, चिंता कसली करतोयस? तुझी काळजी मी घेत असताना तुला काळजी करायची गरज नाही बाळा. अरे, कुणाचीही ताकद ही त्याच्या चेहऱ्यावरून कळत नसते. एक छोटी मुंगी ही बलाढ्य हत्तीला शरण जायला भाग पाडते. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईनच, पण बाळ नेहमी लक्षात ठेव, प्रत्येक झाडाने फळ द्यायलाच हवं हे गरजेचं नाहीये. एखाद्या झाडाची सावली सुद्धा खूप आधार देऊन जाते. काळजी नकोस करू, मी आहे. फक्त तू तुझा मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त.